भाजप नेते रावसाहेब दानवेंनी आता माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरती घणाघात केलेला आहे। सिल्लोडची परिस्थिती पाकिस्तानसारखी आहे अशा प्रकारची टीका दानवे यांनी केलेली आहे। या लोकांची विचारधारा कोणती आहे असा सवाल देखील दानवेंनी उपस्थित केला आहे। म्हटले होते सिल्लोड पाकिस्तान म्हणलं होतं आणि आजही म्हणतो मी की पाकिस्तान सारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरू आहे। आता हायकोर्टाने काल स्थगित दिली, महापुरुषाचा पुतळा उभा करून त्याला सिल्लोडची जिल्हा परिषदेची एवढी मोठी क्रीम जागा 4-5 एकरची महापालिकेत घेतली, काही दिवसांनी शाळा जमीन दोस्त केली, आता शॉपिंग सेंटर बांधतील, विकून टाकतील, पैसे घेतील, तरी सिल्लोडची जनता चूप आहे। सिल्लोडला जे काही पेट्रोल पंप आहे ते गोल टोपीवालेच पेट्रोल गाडीत पेट्रोल टाकले जातं फक्त, आणि भोकरदनला जे पेट्रोल पंप आहे तो लंब्या टोपीवाल्याच्या गाडीत टाकलं जातं। जे लंब्या टोपीवाले ते भोकरदनला ते गोल टोपीवाले सिल्लोडला भरते। हा भेदभाव नाही का? आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या विचारधारेच्या विरोधात आहे। रावसाहेब दानवेंनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे। त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, कशी आहे या संदर्भामध्ये मी सुद्धा सिल्लोडला जाणार आहे। म्हणून या सर्व बाबी ज्या नेहमी टीकाच्या धनी असतात त्या ठिकाणी आपण भेट दिल्यानंतर याबद्दलचा मी स्पष्टपणे खुलासा करणार आहे। मग या सगळ्या उल्लेखाचा परिणाम काय झाला आहे, त्यांनी ही सगळी गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या कानी टाकली पाहिजे। मुख्यमंत्री भाजपचे नेते आहेत आणि त्यांच्या कानी जर ही गोष्ट टाकली तर इथं जे काही पाकिस्तानहून आलेले असतील किंवा बांगलादेशी असेल त्याला काढायला सोपं जाईल।